नमस्कार तुम्हा सर्वांना. माझे नाव जय. आजचा आपला विषय आहे इंडियन एज्युकेशन सिस्टीम. इंडियन एज्युकेशन सिस्टीम ही 1938 साली एका इंग्रजाने क्रिएट केलेली, जी फक्त आणि फक्त एक लेबर तयार करेल यासाठी होती. त्याचा इफेक्ट आत्ता आपली जी करंट पिढी आहे त्याच्यावरती चांगला होत आहे. आत्ताच्या काळात जर तुम्ही बघितलं तर कंपनीत जरी कामाला गेलं तरी डिग्रीपेक्षा जास्त महत्त्व, डिग्री तर लागतेच पण जास्त महत्त्व हे स्किलवर आहे. त्यामुळे जेवढं जास्त होईल तेवढं स्किलवर फोकस करा. पण आता आपली जी एज्युकेशन सिस्टीम आहे ती किती टाईम वेस्ट करते बघा आपला. सगळ्यात पहिले तर वयाच्या 5-6 वर्षापासून आपण शाळेला जातो, ते जवळजवळ आपण 21-22 वयापर्यंत शिकतच असतो. ते शिक्षण आपल्या काहीसुद्धा कामाला येत नाही. एज्युकेशन सिस्टीममुळं जी गरिबाची मुलं आहेत यांचं खूप नुकसान होतं आहे. कारण एज्युकेशनला टाईम जातो आहे, त्यामुळे पुढे लग्नाचं वय जास्त होऊन जातं, नोकरी भेटत नाही. आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये नोकरीच फक्त शिकवली जाते, ती पण कशी करायची काय ती काय शिकवलं जात नाही. दुसरं स्किल ज्या शिकवल्या जातात, पहिले तर आपल्या शाळेत काय स्किल शिकवल्या जात नाही ना. कॉलेजमध्ये नुसतं जे थिअरी रट्टामार ते शिकवलं जातं, प्रॅक्टिकली काहीसुद्धा शिकवलं जात नाही. जसं आता मी नॉर्मली BCom केलं सांगतो तुम्हाला, तर 11वी-12वीत बेसिक अकाउंटिंग सगळं थिअरी शिकवतात. ग्रॅज्युएशनमध्ये पण तेच असतं, फक्त मोठ्या लेवलला असतं. पण आता मार्केटमध्ये जर काम करायला गेलं तर सॉफ्टवेअर किंवा टॅली किंवा असे GST प्रॅक्टिकली, टॅक्स या रिलेटेड काहीसुद्धा शिकवलं जात नाही प्रॅक्टिकली. हा आपल्या एज्युकेशनचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे. एज्युकेशनमध्ये जर तुम्ही बघितलं तर वयाच्या 22व्या वर्षापर्यंत आपण शिकतच राहतो नुसतं. त्यामुळे काय होतं, 1-2 वर्ष नोकरी करण्यातच जातात. 1-2 वर्ष नोकरी केल्यामुळे लगेच लग्नाचं वय होऊन जातं. लग्नाचं वय होऊन गेल्यामुळे घरचे लग्नासाठी प्रेशर करतात, हे परत बाकीकडून प्रेशर येतं. आणि आजकाल तुम्हाला माहिती आहे लग्नाची हालत कशी चालू आहे. त्यामुळे एज्युकेशन घेण्यापेक्षा जास्त फोकस स्किलवर आहे. कोणतेही स्किल शिका, जेवढे जास्त स्किल शिकता येतील तेवढे जास्त स्किल शिका, पण स्किल शिका म्हणजे शिका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.